तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे एकदम मटणासारखी लागणारी सोयाबीन ग्रेव्ही। तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे बघा। आता हे सोयाबीन घेतलेत मी, एकदम कोमट पाणी केलं आणि त्यानंतर ते सोयाबीन त्यात टाकले आणि अर्धा तास तसेच ठेवले। नंतर त्यातलं पाणी काढून घेतलंय, एकदम असे कोरडे केलेत आणि ते तसेच ठेवायचे पाणी वगैरे काढून। फोडणीसाठी कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता, लसूण मी वाटणामध्ये टाकणार आहे। तर आता वाटणासाठी बघा, मी मिक्सरचं जार घेतलंय, त्यात मी थोडंसं सुकं खोबरं टाकते। हलकंसं मी भाजलेलं आहे, ते जास्त नाही भाजलं। त्यानंतर ही लसणाच्या पाकळ्या टाकूया, अद्रक लसूणची पेस्ट, कोथिंबीर, त्यानंतर गरम मसाला, एक मिरची घेतली आहे 2 तुकडे करून, थोडासा मालवणी मसाला। सगळं मी जास्त वाटणामध्येच म्हणजे जेव्हा वाटण करणार आहे त्यातच हे सगळे मसाले टाकते। हळद आणि थोडासा हा घाटी मसाला। तर आता हे सगळं मी एकत्र ग्राइंड करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। कढईत तेल ठेवले मी गरम करायला आणि हे बघा, हे असं मस्त ग्राइंड करून घेतलंय मी वाटण। तेल आपलं गरम झालं, मी त्यात आता कढीपत्ता टाकते, त्यानंतर कांदा, कांदा चांगला फ्राय होऊ द्यायचा आहे। त्यानंतर टोमॅटो टाकून घेऊया, टोमॅटो पण चांगला नरम होऊ द्यायचं। टोमॅटो पण आपलं चांगलं फ्राय झालंय। आता मी त्यात थोडंसं धना पावडर टाकते आणि मालवणी मसाला। हे पण चांगलं तेलात फ्राय करून घ्यायचे मसाले। मसाले फ्राय झाले की आपण हे वाटण टाकून घेऊया। वाटण पण छान असं तेलात फ्राय करून घ्यायचं। बघा, मसाला मस्त आपला फ्राय झालाय, तेल वरती सुटलं म्हणजे मसाला फ्राय झाला आपला छान। मस्त असा कलर पण आलाय। आता मी त्यात हे सोयाबीन टाकते, छान लागते। नक्की माझ्या पद्धतीने करून बघा। सेम आपण नॉनव्हेज खातो तीच मस्त अशी टेस्ट येते त्याला। छान असे फ्राय करून घेतले मी मसाला
आपण जितकं लागेल इतकं पाणी टाकून. तुम्हाला जर एकदम सुकी भाजी बनवायची असेल त्याची तरी सुद्धा तुम्ही बनवू शकता. पण ग्रेव्ही बनवली किंवा रस्सा बनवला तर कसं भाताबरोबर सुद्धा आपण खाऊ शकतो आणि भाताबरोबर खूप छान लागते. बघा मी अजून त्याच्यात थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकलंय, म्हणजे मिळून एक ग्लास पाणी टाकलंय. तुम्हाला जितका रस्सा लागेल त्यानुसार टाका. आता ही छान उकळी येऊ द्यायची याला. मस्त आपण एक उकळ घेऊया त्याची. बघा याला छान उकळी आली आहे. आता मी यात मीठ टाकते आणि अजून 5 मिनिटं आपण चांगलं त्याला उकळून घ्यायचं आहे. बघा आपलं रेडी झालंय. मस्त अशी उकळी येऊ दिली आहे मी. 10 मिनिटं ती चांगली उकळवलंय. सोयाबीनला काय वेळ लागत नाही कारण ती एकदा भिजवलं की ते होऊन जातं, पण उकळल्याने एकदा छान टेस्ट येते. आता त्यात कोथिंबीर टाकते मी आणि गॅस बंद करते. तुम्हाला आता सर्व करून दाखवते मी. बघा मस्त आपली सोयाबीन ग्रेव्ही रेडी झाली आहे. छान अशी दिसते की नाही मटणासारखी, आणि लागते सुद्धा त्याची टेस्ट नॉनव्हेज सारखी. तर लवकरात लवकर घ्या बनवायला आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी लागते ही. जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत. बाय फ्रेंड्स.